भक्तीच्या या पवित्र प्रवासात तुम्हा सर्वांचे स्वागत. नवनवीन व्रतकथा आणि त्यांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. शुभम शुभम कुरु कुरु शिवाय नमः. ओम. प्राचीन काळी भारतवर्षाच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा शिवपूर नावाच्या गावात सदाशिव नावाचा एक अत्यंत विद्वान पण अतिशय दरिद्री ब्राह्मण आपल्या कुटुंबासह निवास करत असे. सदाशिवचे हृदय महादेवाच्या भक्तीने ओतप्रोत भरलेले होते, परंतु त्याच्या नशिबाचे दशांश मात्र अत्यंत खडतर होते. त्याचे घर म्हणजे एक मोडकी तोडकी पर्णकुटी होती, जिच्या छतावरचे गवतही आता उन्हाने करपून गेले होते. दररोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून सदाशिव गावातील जुन्या शिवमंदिरात जात असे. तिथे महादेवाचा अभिषेक करत असे आणि त्यानंतर झोळी खांद्यावर टाकून भिक्षा मागण्यासाठी गावात फिरत असे. त्याच्यासोबत त्याची पत्नी सुमती ही सुद्धा तितकीच सात्विक आणि कष्टाळू होती. सुमती घराची सर्व कामे करून उरलेल्या वेळात महादेवाच्या नामाचा जप करत असे. पण त्यांच्या घरात गरिबीने असे काही खाण मांडले होते की कित्येकदा त्यांना एका वेळेच्या अन्नासाठीही मोताज व्हावे लागे. त्यांचा एकुलता एक मुलगा शिवदत्त, जो वयाने लहान असला तरी त्याच्या चेहऱ्यावर गरिबीच्या रेषा स्पष्ट उमटल्या होत्या. एके दिवशी पहाटेची वेळ होती. सूर्याच्या कोवळ्या किरणांनी शिवपूरच्या मातीला स्पर्श केला होता, पण सदाशिवच्या घरात मात्र चिंतेचे सावट होते. सुमतीने चुलीवर रिकामे पातेले ठेवले होते, कारण घरात पिठाचा एक कणही उरला नव्हता. शिवदत्त झोपेतून उठला आणि त्याने आईकडे भुकेने व्याकुळ होऊन बघितले. तेव्हा सुमतीच्या डोळ्यात पाणी आले, पण तिने ते सदाशिवला दिसू दिले नाही. सदाशिव आपली तुटलेली चप्पल सांधत असताना त्याने सुमतीकडे पाहिले आणि त्याला परिस्थितीचे गांभीर्य उमजले. तो मनातून खचला होता, पण जिभेवर मात्र ओम नमः शिवाय हा मंत्र अखंड चालू होता. त्याने आपली जुनी फाटलेली झोळी उचलली आणि सुमतीला धीर देत म्हणाला की सुमती, काळजी नको करू, तो कैलासपती सर्वांचा प्रतिपाळ करणार आहे. आज नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. सदाशिव गावात भिक्षा मागायला निघाला, पण त्या दिवशी गावातील परिस्थिती काही वेगळीच होती. गावात दुष्काळाचे सावट असल्याने लोकांची मनेही जणू कोरडी पडली होती. तो ज्या ज्या दारासमोर उभा राहून ओम भवती भिक्षाम देही म्हणत असे, तिथून त्याला केवळ नकार किंवा रिकामे हातच मिळत होते. फिरता फिरता तो गावातील सर्वात श्रीमंत सावकार धनाजी याच्या वाड्यासमोर पोहोचला. धनाजी सावकार आपल्या उंच गच्चीवर बसून दात घासण्यात मग्न होता. त्याने जेव्हा खाली सदाशिवला पाहिले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर तुच्छतेचे भाव उमटले. धनाजी हा अत्यंत गर्विष्ठ आणि अधर्मी माणूस होता. त्याला गरिबांची थट्टा करण्यात एक वेगळाच आनंद मिळत असे. सदाशिवने हात जोडून विनवणी केली की सावकार, घरात लहान मूल भुकेले आहे, जर थोडी मदत झाली तर तुमचे मोठे उपकार होतील. पण धनाजीने मोठ्याने हसून त्याचा अपमान केला आणि म्हणाला, अरे सदाशिव, तुझा तो महादेव तुला खायला देत नाही का? जो स्वतः स्मशानात राहतो तो तुला काय राजवाडा देणार? निघ इथून, माझ्या वाड्यासमोर गर्दी करू नकोस. सदाशिवचे डोळे पाणावले. त्याचा अपमान झाला होता, पण त्याला स्वतःपेक्षा आपल्या मुलाच्या भुकेची जास्त काळजी वाटत होती. तो तिथून जड पावलांनी निघाला आणि एका वडाच्या झाडाखाली जाऊन बसला. त्याला आठवले की आज सोमवार आहे आणि योगायोगाने आज प्रदोष तिथी सुद्धा आहे, पण उपवास करण्यासाठी सुद्धा शरीरात त्राण असावे लागतात. त्याने पाहिले की त्याचे पाय आता चालताना लटपटत होते, पण तरीही त्याने हार मानली नाही. त्याने ठरवले की आज कितीही संकटे आली तरी तो रिकाम्या हाताने घरी जाणार नाही. तो पुन्हा एकदा एका नवीन आशेने गावाच्या दुसऱ्या बाजूला निघाला, जिथे सामान्य शेतकरी राहायचे. पण तिथेही प्रत्येकाची आपली एक व्यथा होती. कोणाची पिके वाळली होती तर कोणाकडे पिण्यासाठी पाणी नव्हते. सदाशिवला जाणवले की गरिबी ही फक्त त्याच्या घरात नाही तर संपूर्ण गावात पसरली आहे. संध्याकाळ होत आली होती. आकाश केशरी रंगाने नाहून निघाले होते, पण सदाशिवची झोळी अजूनही रिकामीच होती. त्याला घरी जाऊन सुमती आणि शिवदत्तला काय सांगायचे याची भीती वाटू लागली. तो गावाबाहेरच्या एका निर्जन वाटेने चालत असताना त्याला दूरवर एक पुरातन शिवमंदिर दिसले, जे पूर्णपणे झाडाझुडपांनी वेढलेले होते. त्या मंदिराची अवस्था पाहून त्याला अधिकच दुःख झाले. त्याने विचार केला की आज इथेच थांबून महादेवाची आराधना करावी आणि त्यानंतरच घरी परतावे. तो मंदिराच्या पायरीवर बसला आणि मोठ्या आवाजात शंकराची स्तुती करू लागला. त्याच्या आवाजात एक वेगळीच आर्द्रता होती, जी साक्षात ईश्वराला साथ घालत होती. त्याच वेळी त्या जंगलातून एक वृद्ध साधू महाराज तिथे प्रगट झाले, ज्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते आणि हातात एक साधे कमंडलू होते.
त्या तेजस्वी साधू महाराजांना समोर पाहून सदाशिव क्षणभर अवाक झाला आणि त्याने लगबगीने उठून त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. त्याच्या डोळ्यांतील अश्रू जमिनीवर पडले आणि त्याने आपले मस्तक त्या साधूंच्या धूळ भरल्या पायावर टेकवले. त्या साधूंनी अत्यंत मायेने सदाशिवच्या पाठीवर आपला हात ठेवला आणि त्यांना स्पर्श होताच सदाशिवला आपल्या शरीरात एक नवीनच चैतन्य संचारल्यासारखे वाटले. साधू महाराज मंद हास्य करत म्हणाले की बाळ, इतक्या निबिड अरण्यात आणि या भग्न मंदिरात तू असा एकटा बसून कोणाला हाक मारत आहेस आणि तुझ्या डोळ्यात हे दुःखाचे पूर का आले आहेत? सदाशिवने हात जोडून आपला सर्व वृत्तांत कथन केला. त्याने सांगितले की महाराज, मी एक अभागी ब्राह्मण आहे, ज्याच्या घरात आज अन्नाचा कणही नाही आणि माझ्या पोटच्या मुलाला मी एक वेळचे जेवण देऊ शकत नाही. एवढेच नाही तर जेव्हा मी मदतीसाठी धनिकांकडे गेलो तेव्हा त्यांनी केवळ माझ्या गरिबीची थट्टा केली नाही, तर माझ्या आराध्य दैवत महादेवाचाही अपमान केला. हे ऐकताच त्या साधूंच्या डोळ्यात एक प्रकारची चमक आली आणि ते गंभीर आवाजात म्हणाले की अरे वेड्या भक्ता, ज्याच्या पाठीशी त्रैलोक्याचा स्वामी शंकर उभा आहे, तो कधी अभागी कसा असू शकतो? हे बघ, हे जग केवळ बाह्य रूपावर आणि धनाच्या राशीवर प्रेम करते, पण माझा भोळानाथ हा केवळ भक्तीचा भुकेला आहे. तुला वाटत असेल की तुझी झोळी रिकामी आहे, पण तुझ्या अंतःकरणात जो नामाचा साठा आहे तो जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा आहे. साधू महाराजांनी आपल्या कमंडलोतून थोडे जल काढले आणि सदाशिवच्या हातावर प्रोक्षण केले आणि त्याला सांगितले की तू धीर धरू नकोस, कारण आजचा दिवस हा सामान्य दिवस नाही. आज सोमवारी आलेली त्रयोदशी तिथी आहे, ज्याला शास्त्रात सोमप्रदोष असे म्हटले जाते, आणि या काळात केलेली शंकराची आराधना कधीही वाया जात नाही. सदाशिवने कुतूहलाने विचारले की महाराज, या व्रताचे महत्त्व काय आहे आणि माझ्यासारखा दरिद्री माणूस हे व्रत कसे काय करू शकेल? साधू महाराजांनी त्याला जवळ बसवून घेतले आणि सांगू लागले की प्रदोष काळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा तिथीचा संगम होतो तेव्हा साक्षात महादेव कैलास पर्वतावर नृत्य करतात आणि त्यावेळी सर्व देवी देवता त्यांची स्तुती करत असतात. अशा वेळी जो भक्त अंतःकरणापासून त्यांची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व दारिद्र्य आणि संकटे क्षणात भस्म होतात. सदाशिवला त्यांचे बोलणे ऐकून थोडं धीर आला, पण त्याच्या मनात अजूनही एक शंका होती की पूजेसाठी लागणारे साहित्य तो कोठून आणणार. साधू महाराजांनी त्याचे मन ओळखले आणि ते म्हणाले की शंकराला सोन्या चांदीची गरज नाही, त्याला केवळ एक तांब्याभर शुद्ध जल, काही बेलपत्रे आणि निस्सीम श्रद्धा अर्पण केली तरी तो प्रसन्न होतो. इकडे गावात धनाजी सावकार आपल्या मखमली बिछाण्यावर बसून सदाशिवच्या अपमानाची गोष्ट आपल्या नोकरांना सांगून हसत होता. तो म्हणत होता की बघा, त्या भिकाऱ्याची हिंमत कशी वाढली आहे, जो माझ्याकडे दान मागायला आला होता. पण त्याला काय माहीत की आजची रात्र सदाशिवच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची रात्र ठरणार आहे. सदाशिवने साधू महाराजांना विचारले की महाराज, मला हे व्रत करायचे आहे, पण माझ्याकडे तर माझ्या पत्नीला आणि मुलाला देण्यासाठी सुद्धा काही नाही. तेव्हा साधू महाराजांनी त्याला एक मंत्र दिला आणि सांगितले की तू आता घरी जा आणि तुझ्या पत्नीला सांग की आज घराची स्वच्छता करून महादेवाच्या पूजेची तयारी कर. तुला वाटेत जे काही मिळेल ते महादेवाचा प्रसाद समजून स्वीकार. सदाशिवने पुन्हा एकदा त्या साधूंना वंदन केले आणि जेव्हा तो डोळे उघडून बघतो तो काय, तिथे कोणीही नव्हते. तो वृद्ध साधू जणू हवेत विरून गेला होता. सदाशिवला खात्री पटली की हे कोणी सामान्य मनुष्य नसून साक्षात महादेवाचंच कोणीतरी दूत किंवा स्वतः महादेव असावेत. त्याच्या मनात आता एक अढळ विश्वास निर्माण झाला होता. तो धावतच आपल्या घराच्या दिशेने निघाला आणि वाटेत त्याला एक जुना मित्र भेटला, ज्याने विनाकारण त्याला बोलावून आपल्या शेतातील काही ताजी फळे आणि थोडे पीठ दिले. सदाशिवला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण त्याने काहीही न मागता त्याला ही मदत मिळाली होती. त्याने मनोमन त्या साधूंच्या शब्दांचे स्मरण केले आणि महादेवाचे आभार मानले. जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा सुमती चिंतेत उभी होती, पण सदाशिवच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून तिला काहीतरी सुचल्यासारखे वाटले. शिवदत्त जो सकाळपासून केवळ पाण्याचा घोट घेऊन बसला होता, तो आता थकव्यामुळे आईच्या कुशीत शिरला आणि क्षीण आवाजात म्हणाला की आई, अजून किती वेळ लागेल ग, मला खूप भूक लागलीये. त्याचे ते शब्द ऐकून सुमतीचे काळीज जणू कापले गेले आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. तिने सदाशिवकडे पाहिले, जो कोपऱ्यात बसून महादेवाची मातीची पिंड तयार करण्यात मग्न होता. सदाशिवच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे अनामिक समाधान होते, पण त्याच्याही पोटातील भुकेचा अग्नी त्याला शांत बसू देत नव्हता.
तरीही त्याने सुमतीला खुणेनेच शांत राहण्यास सांगितले आणि म्हणाला की सुमती, आज आपली खरी परीक्षा आहे, कारण तो कैलासपती आपल्या भक्तीचे माप मोजत आहे. हा शिवदत्त केवळ आपला मुलगा नाही, तर तो सुद्धा त्या महादेवाचाच अंश आहे. आणि जर आपण आज श्रद्धेने हे व्रत पूर्ण केले तर महादेव नक्कीच आपली भूक शमवेल. सुमतीने जड अंतःकरणाने त्या पिठाची एक लहानशी भाकरी थापली आणि विचार केला की ही आधी शिवदत्तला भरवावी. पण सदाशिवने तिला आठवण करून दिली की प्रदोषाच्या पूजेनंतरच आणि महादेवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतरच आपल्याला काहीतरी ग्रहण करायचे आहे. तोपर्यंत आपल्याला केवळ नामाचा आधार घ्यायचा आहे. इकडे गावातील वातावरणात मात्र एक वेगळीच अस्वस्थता होती. कारण धनाजी सावकाराने आपल्या महालाच्या गच्चीवरून जेव्हा सदाशिवच्या झोपडीतून येणारा मंद प्रकाशाचा दिवा आणि धुनाचा सुगंध अनुभवला तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. त्याने झोळीतून ते पीठ आणि फळे काढली आणि सुमतीला सर्व प्रकार सांगितला. सुमतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि तिने त्वरित घराचा कोपरा न कोपरा स्वच्छ करायला सुरुवात केली. सदाशिवने सांगितले की आज आपल्याला सोम प्रदोष व्रत करायचे आहे आणि महादेवाची मनोभावे सेवा करायची आहे. त्यांचा मुलगा शिवदत्त, जो भुकेने व्याकुळ होता, तो सुद्धा आपल्या वडिलांचा उत्साह पाहून आनंदी झाला. अशा प्रकारे एका गरिबाच्या घरात आज दिव्यांची रोषणाई नसली तरी श्रद्धेचा प्रकाश पसरला होता. पण त्यांना हे माहीत नव्हते की धनाजी सावकार या पूजेत काहीतरी विघ्न आणण्याचा कट रचत होता. कारण त्याला हे सहन होत नव्हते की ज्याला त्याने अपमानित केले तो आता इतक्या आनंदाने पूजा कशी काय करू शकतो. गावात चर्चा सुरू झाली होती की सदाशिव काहीतरी मोठे व्रत करत आहे आणि लोक कुतूहलाने त्यांच्या घराकडे बघू लागले होते. रात्र जसजशी जवळ येत होती तसतसे वातावरणात एक वेगळीच पवित्रता जाणवू लागली होती. सदाशिवने जवळच्या नदीवर जाऊन स्नान केले आणि तो पूजेसाठी सज्ज झाला. सदाशिवने आणलेले ते थोडेसे पीठ पाहून सुमतीच्या जीवात जीव आला खरा. पण जेव्हा तिने विचार केला की या पीठात केवळ 2 लहान भाकरी होऊ शकतात तेव्हा तिचे मातृत्व पुन्हा एकदा कासावीस झाले. कारण घरामध्ये स्वतः सदाशिव, ती स्वतः आणि लहानगा शिवदत्त असे तिघी होते. आणि आज तर सोम प्रदोष व्रत करायचे होते, ज्यामध्ये उपवासाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. त्याने आपल्या एका विश्वासू नोकराला धाडले आणि सांगितले की बघून ये त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरात आज काय शिजत आहे आणि तो कोठून इतके धाडस आणत आहे. तो नोकर गुपचूप सदाशिवच्या झोपडीबाहेर येऊन उभा राहिला. तेव्हा त्याला आतून केवळ ओम नमः शिवाय या मंत्राचा सामूहिक उच्चार ऐकू आला. शिवदत्त आपल्या भुकेला विसरून आपल्या वडिलांच्या सुरात सूर मिसळण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा आवाज वारंवार फाटत होता. सुमतीने देवासमोर दिवा लावला आणि मनोमन प्रार्थना केली की हे देवा, माझ्या मुलाला हे सहन करण्याची शक्ती दे, कारण त्याचे कोवळे वय या खडतर उपासनेसाठी अजून तयार नाही. सदाशिवने पाहिले की बाहेर अंधार दाटून आला होता आणि प्रदोषाची वेळ जवळ येत होती. त्याने सुमतीला सांगितले की आता आपण पूजेला सुरुवात करूया आणि घरामध्ये जे काही थोडे साहित्य आहे तेच भक्तिभावाने अर्पण करूया. त्यांनी एका जुन्या ताटात ती छोटीशी भाकरी आणि थोडे पाणी ठेवले आणि महादेवासमोर डोळे मिटून बसले. त्याचवेळी गावातील काही लोक, जे धनाजी सावकाराचे चमचे होते, त्यांनी बाहेरून आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि सदाशिवला टोमणे मारू लागले की अरे सदाशिव, तुझ्या देवाला भूक लागली आहे का की तू असा घरात बसून नाटक करत आहेस. पण सदाशिवचे लक्ष त्या कोलाहलाकडे नव्हते. त्याचे सर्व लक्ष केवळ त्या निराकार शिवाकडे लागलेले होते. त्याला तो वृद्ध साधू आठवत होता, ज्याने सांगितले होते की संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा डळमळीत होऊ देऊ नकोस. शिवदत्त आता हळूहळू ग्लानीत जाऊ लागला होता आणि त्याचे डोके सुमतीच्या मांडीवर विसावले होते. सुमतीने महादेवाच्या पिंडीकडे बघून एक करुण साद घातली की हे देवा, जर तुझी भक्ती खरी असेल तर माझ्या मुलाला वाचव आणि आम्हाला या संकटातून बाहेर काढ. त्या गरिबीच्या अंधारात केवळ तो एक छोटासा दिवा आणि त्यांची अतूट श्रद्धाच आता त्यांचे एकमेव आधार होते. सदाशिवने आपल्या थरथरत्या हातांनी बेलाची पाने पिंडीवर वाहिली आणि खऱ्या अर्थाने प्रदोष पूजेला प्रारंभ केला. वातावरणात एक प्रकारचा दैवी चमत्कार घडण्याची चाहूल लागत होती, पण परिस्थिती अजूनही तितकीच गंभीर होती. कारण घरात अन्नाचा दुसरा कोणताही साठा नव्हता आणि बाहेर शत्रूंसारखे वागणारे गावकरी उभे होते. सदाशिवला ठाऊक होते की आता जे काही होईल ते केवळ महादेवाच्या इच्छेनेच होईल आणि या संकटाच्या रात्रीनंतर येणारी पहाट नक्कीच काहीतरी नवीन घेऊन येईल.
सदाशिवने डोळे मिटून घेतले आणि त्याच्या अंतश्चक्षूंसमोर त्या दिवसाचा तो दाहक काळ पुन्हा जिवंत झाला, जेव्हा त्याने केवळ भिक्षा न मागता स्वकष्टाने काहीतरी मिळवण्याच्या आशेने पूर्ण गाव पालथे घातले होते. तो सर्वात आधी गावातील लोहाराच्या भट्टपाशी गेला आणि मोठ्या आशेने म्हणाला की दादा, आज माझ्या घरात अन्नाचा कण नाही, मला थोडे काम दे, मी तुझा भाता ओढून देईन किंवा तुझे जड हातोडे चालवायला मदत करीन. पण त्या लोहाराने त्याच्याकडे उपहासाने पाहिले आणि तोंडावरच थुंकल्यासारखे उद्गार काढले की अरे सदाशिव, तू पोथीपुराण वाचणारा ब्राह्मण? तुझे हे सुकुमार हात आणि हे कापूस कोमल शरीर आमच्या या लोखंडी कामाला काय पेलणार? आमचाच धंदा या दुष्काळात मंदावला आहे आणि त्यात तुला कामावर घेऊन मी माझे नुकसान कशाला करून घेऊ? तिथून जड अंतःकरणाने सदाशिव सुताराच्या दारी गेला. तिथे त्याने लाकूड फोडण्याचे काम मागितले, पण सुताराने सुद्धा त्याला वाकुल्या दाखवल्या आणि सांगितले की ज्याच्या नशिबात दारिद्र्य आहे त्याला साक्षात कुबेराने काम दिले तरी त्याच्या पदरी काहीच पडणार नाही. मग सदाशिव गावच्या सरदारांच्या शेतावर गेला. तिथे त्याने घाम गाळून जमीन खोदण्याची तयारी दर्शवली, पण तिथल्या मुकादमाने त्याला हसण्यावारी नेले आणि म्हटले की तुझ्या या कृश शरीराकडे बघून असे वाटते की तूच जमिनीवर कोसळशील आणि आम्हाला तुझेच औषध पाणी करावे लागेल. सदाशिवने हात जोडले, विनवण्या केल्या, प्रसंगी लोकांच्या पाया पडला, पण त्या दिवशी गावातील माणुसकी जणू हरवली होती. प्रत्येक ठिकाणी त्याला केवळ नकार, उपहास आणि तुच्छता मिळाली. कोणीतरी त्याला उपदेश दिला की नशिबात नसेल तर कष्ट करून काय मिळणार, आणि कोणीतरी थेट त्याच्या तोंडावर आपल्या वाड्याचे भव्य दार लावून घेतले. हे सर्व आठवत असताना सदाशिवच्या डोळ्यांतून पुन्हा एकदा अश्रूंच्या भारा वाहू लागल्या, कारण एका पित्याची हतबलता ही जगातील सर्वात मोठे दुःख असते. जेव्हा तो रिकाम्या हाताने परतत होता तेव्हा वाटेत त्याला काही गावकरी भेटले, जे मुद्दाम त्याची वाट पाहत होते. त्यांनी सदाशिवला अडवून विचारले की काय रे सदाशिव, आज तुझ्या देवाने तुला काम दिले नाही का? तुझा तो महादेव जो जगाचा पोशिंदा आहे असे तू म्हणतोस, मग त्याने तुला आज उपाशी का ठेवले? यावर सदाशिवने काहीही उत्तर दिले नाही, पण त्याच्या मनात साक्षात शिवाचा जप चालू होता. बाहेरून मात्र आता धनाजी सावकाराच्या माणसांनी जोरात आरडाओरडा सुरू केला होता. ते ओरडून म्हणत होते की सदाशिव, अरे तुझ्या पूजेने काहीही होणार नाही. तुझे नशीब त्या फुटलेल्या मातीच्या पिंडीसारखेच आहे. सुमती हे सर्व ऐकून थरथर कापत होती, पण सदाशिवने तिचा हात धरून तिला धीर दिला आणि सांगितले की सुमती, हा जगाचा न्याय आहे, जो केवळ धनाच्या राशीवर आधारित असतो. पण महादेवाचा न्याय हा केवळ शुद्ध भावावर आणि श्रद्धेवर असतो. ज्या ज्या वेळी माणसाला वाटते की त्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत, त्याच वेळी ईश्वराचा एक मार्ग उघडलेला असतो. त्याने स्वतःला सावरले आणि पुन्हा एकदा पूजेच्या मंत्रोच्चाराला सुरुवात केली. त्याचे शरीर भुकेने कासावीस झाले होते, कंठ कोरडा पडला होता, पण त्याच्या अंतरात्म्यात मात्र एक अढळ जिद्द निर्माण झाली होती. त्याला माहीत होते की हा अंधार कायमचा नसून महादेवाचा प्रकाश नक्कीच या पर्णकुटीत प्रवेश करेल. गावकरी हसत होते. सावकार आपल्या गच्चीवरून हे सर्व पाहून स्वतःच्या अहंकाराला कुरवाळत होता, पण त्या झोपडीतील भक्तीचा अग्नी मात्र आता शांतपणे पण प्रखरतेने तेवत होता. सदाशिवला जाणवले की त्याच्या सभोवतालचे जग जरी त्याच्या विरोधात गेले तरी त्याचा कैलासपती त्याला कधीही एकटे सोडणार नाही, आणि याच विश्वासाने त्याने आपल्या पूजेचा पुढचा विधी सुरू केला. त्याच्या प्रत्येक मंत्रात आता त्या दिवसाच्या अपमानाची धार होती, पण ती क्रोधाची नसून पूर्ण शरणागतीची होती. त्याने मनाशी ठरवले की जोपर्यंत महादेव साथ देत नाही तोपर्यंत तो या आसनावरून उठणार नाही. सदाशिव त्या निर्जन आणि भग्न झालेल्या शिवमंदिराच्या पायरीवर डोके टेकवून बसला असताना त्याला भोवतांच्या जगाचा विसर पडला होता. मंदिराच्या भिंतींना तडे गेले होते आणि सगळीकडे झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले होते, पण त्या ठिकाणी एक अनामिक शांतता नांदत होती. अचानक त्याला गाभाळ्यातून एक मंद प्रकाश बाहेर येताना दिसला आणि काही क्षणांतच त्याच्या समोर एक अत्यंत तेजस्वी आणि वृद्ध साधू महाराज प्रगट झाले. त्यांच्या अंगावर केवळ एक व्याघ्र चर्म होते. कपाळावर त्रिपुंद्र भस्माचा टिळा होता आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या. त्यांच्या चरणांतून निघणाऱ्या दैवी सुगंधाने अवघे मंदिर दरवळून गेले. सदाशिवने पाहिले की त्या साधूंच्या डोळ्यात साक्षात करुणा आणि ज्ञानाचा सागर साठलेला आहे. त्या साधूंनी आपला हात सदाशिवच्या डोक्यावर ठेवला आणि मायेने विचारले की बाळ, या संकटाच्या वेळी तू असा एकांत का शोधत आहेस आणि तुझे डोळे का पाणावले आहेत? सदाशिवने कंठ दाटून आल्यामुळे सुरुवातीला काहीच न बोलता केवळ त्या साधूंच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले.
आणि त्यानंतर हळूच आपला सर्व जीवन प्रवास आणि आज ओढवलेले अन्नाची भ्रांत त्यांच्या समोर मांडली. त्याने सांगितले की महाराज, मी माझ्या कुटुंबासाठी एक वेळचे जेवणही मिळवू शकत नाही आणि गावात गेल्यास लोक माझ्या श्रद्धेची चेष्टा करतात. हे ऐकून त्या साधूंच्या मुखावर एक प्रसन्न हास्य उमटले आणि ते म्हणाले की सदाशिव, तू ज्याला तुझे दुर्भाग्य समजत आहेस तेच तुझ्या भाग्योदयाचे पहिले पाऊल आहे. कारण जेव्हा मानवाचे सर्व बाह्य आधार तुटतात तेव्हाच तो ईश्वराच्या खऱ्या जवळ पोहोचतो. तुला कदाचित ठाऊक नसेल, पण आजचा दिवस हा तुझ्या आयुष्याला कलाटणी देणारा आहे. कारण आज सोमवार असून प्रदोष तिथीचा महान योग आला आहे. प्रदोषाच्या वेळी साक्षात महादेव कैलास पर्वतावर आनंदाने तांडव नृत्य करतात आणि त्यावेळी त्यांच्या कृपेचा वर्षाव पृथ्वीवरील सर्व जीवांवर होत असतो. या काळात जो भक्त मनोभावे शिवस्मरण करतो त्याचे 7 जन्मांचे दारिद्र्य क्षणात भस्म होते. सदाशिवने हात जोडून विचारले की महाराज, माझ्याकडे तर देवाला अर्पण करण्यासाठी काहीच नाही, मग मी ही पूजा कशी पूर्ण करू? तेव्हा साधू महाराजांनी त्याला समजावून सांगितले की शिव हा केवळ भावपूर्ण भक्तीचा भुकेला आहे. त्याला राजवैभवाची किंवा महागड्या वस्तूंची अपेक्षा नाही. त्याने सदाशिवला प्रदोष व्रताचा विधी समजावून सांगताना म्हटले की सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा 2.25 तासांचा प्रदोष काळ सुरू होतो तेव्हा घराची स्वच्छता करून ईशान्य कोपऱ्यात शंकराची स्थापना करावी. भक्तीचे 2 थेंब जल आणि 1 बेलपत्र अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होतात. या व्रतामुळे केवळ संपत्तीच नाही तर मनाला शांती आणि संकटातून मार्ग काढण्याची बुद्धी मिळते. साधू महाराजांनी सदाशिवला एक विशेष मंत्र दिला आणि सांगितले की या मंत्राचा जप करत तू घरी जा आणि तुझी पत्नी सुमती हिला या व्रताच्या तयारीला लागायला सांग. सदाशिवला जाणवले की त्या साधूंच्या शब्दात एक अजब जादू होती, ज्यामुळे त्याच्या मनातील सर्व भीती आणि शंका दूर झाल्या होत्या. त्याने जेव्हा पुन्हा एकदा नमस्कार करण्यासाठी मस्तक टेकवले आणि काही सेकंदांनंतर डोळे उघडून पाहिले तेव्हा ते वृद्ध साधू महाराज तिथे नव्हते. ते जणू हवेत विरून गेले होते. पण संपूर्ण मंदिरात मात्र अजूनही त्यांच्या अस्तित्वाचा तो दैवी सुगंध दरवळत होता. सदाशिवला खात्री पटली की हे साक्षात महादेवाचेच रूप असावे, जे केवळ त्याच्या सहाय्यासाठी या निर्जन ठिकाणी आले होते. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्याने मोठ्या उत्साहाने त्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली. त्याच्या चालण्यात आता एक वेगळाच आत्मविश्वास होता आणि त्याला जाणवले की त्याचे शरीर जरी थकलेले असले तरी त्याचे मन आता पर्वतासारखे स्थिर झाले होते. तो धावतच आपल्या घराच्या दिशेने निघाला आणि त्याला मनातून असे वाटू लागले की आजची ही संध्याकाळ त्याच्या जीवनातील अंधार कायमचा दूर करणार आहे. साधू महाराज सदाशिवला सांगू लागले की हे पुत्रा, आत्ता जो काळ सुरू होणार आहे त्याकडे तू केवळ निसर्गाचा नियम म्हणून पाहू नकोस, तर ती साक्षात शिवाची कृपा आहे असे समज. कारण सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा दिवस आणि रात्र एकमेकांना भेटतात तोच प्रदोष काळ होय. शास्त्रानुसार प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांतील त्रयोदशी तिथीला प्रदोष म्हणतात. पण जेव्हा ही तिथी सोमवारी येते तेव्हा तिला सोमप्रदोष असे विशेष नाव प्राप्त होते, जे महादेवांना अत्यंत प्रिय आहे. या मंगलमयी समयी कैलास पर्वतावर एक असा दैवी सोहळा रंगतो ज्याची कल्पना सामान्य मानवाला करणेही कठीण आहे. महादेव जेव्हा आनंदाने नृत्य करायला सुरुवात करतात तेव्हा विश्वाचे सर्व चराचर सृष्टी त्यांचे गुणगान गात असते. त्यावेळी भगवान विष्णू मृदंग वाजवतात, माता सरस्वती वीणेवर मधुर राग छेडते, देवराज इंद्र बासरीचे सूर उमटवतो, ब्रह्मदेव हाताने टाळ वाजवतात आणि महालक्ष्मी माता गायन करते. सर्व गंधर्व, यक्ष, नाग आणि ऋषीमुनी तिथे उपस्थित राहून शंकराची स्तुती करतात. अशा या पवित्र वेळी जो मनुष्य पृथ्वीवर राहून शंकराचे स्मरण करतो त्याच्या सर्व पापांचा नाश होतो. साधू महाराजांनी सदाशिवच्या डोळ्यात डोळे घालून सांगितले की सदाशिव, तू स्वतःला दरिद्री समजण्याची चूक करू नकोस. कारण ज्याच्या मुखात शिवाचे नाव आहे तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. सोमप्रदोष हे व्रत केल्याने केवळ धनसंपत्तीच मिळते असे नाही, तर मनुष्याला मानसिक शांती आणि दीर्घायुष्य लाभते. चंद्र हा मनाचा कारक आहे आणि सोमवारी हे व्रत केल्याने मनातील सर्व भीती आणि अस्वस्थता दूर होते. जो भक्त या दिवशी उपवास करतो आणि प्रदोष काळात महादेवाला बेलपत्र अर्पण करतो त्याला अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते.
शिवाला प्रसन्न करण्यासाठी तुला कोणत्याही सुवर्णालंकाराची गरज नाही, कारण तो केवळ भक्तीचा भुकेला आहे. तू जर शुद्ध मनाने एक तांब्याभर पाणी जरी अर्पण केलेस तरी तो कैलासपती तुझ्यासाठी धावून येईल. साधू महाराजांनी पुढे स्पष्ट केले की या व्रताचे फळ अनंत आहे. जो मनुष्य संकटात सापडला आहे, ज्याला शत्रूंचा त्रास आहे किंवा जो दारिद्र्यात होरपळत आहे, त्या सर्वांसाठी सोमप्रदोष व्रत हे एक वरदान आहे. हे ऐकताना सदाशिवला आपल्या देहाचे भान उरले नाही. त्याला असे वाटू लागले की त्याच्या सभोवतालचे वातावरण दैवी प्रकाशाने न्हाऊन निघाले आहे. साधूंचा वाणीत एक अशी शक्ती होती की ज्यामुळे सदाशिवच्या मनातील सर्व नैराश्य धुवून निघाले होते. त्याला आता पूर्ण विश्वास झाला होता की त्याच्या झोपडीत आज महादेव नक्कीच आगमन करतील. साधू महाराजांनी त्याला पुन्हा आठवण करून दिली की बाळ, आता वेळ दौडू नकोस. सूर्यास्त जवळ येत आहे आणि प्रदोषाची वेळ सुरू होत आहे. तू त्वरित घरी जा आणि आपल्या पत्नीला घेऊन या व्रताचा प्रारंभ कर. साधूंच्या या उपदेशाने सदाशिवच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली होती. त्याला समजले की इतकी दिवस तो बाहेरच्या जगात मदत शोधत होता, पण खरी शक्ती तर त्याच्या भक्तीतच दडलेली होती. त्याने कृतज्ञतेने साधूंच्या चरणांवर मस्तक टेकवले आणि जेव्हा त्याने पुन्हा डोळे उघडले तेव्हा ते साधू महाराज तिथे नव्हते. केवळ एक शांतता आणि सुगंधी दरवळ तिथे शिल्लक होता. सदाशिवला जाणवले की त्याच्या अंतरात्म्यात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे आणि तो अत्यंत वेगाने आपल्या घराच्या दिशेने धावू लागला. त्याच्या मनात आता केवळ एकच ध्यास होता, तो म्हणजे महादेवाची प्रदोष पूजा. सदाशिव जेव्हा धापा टाकत आपल्या मोडक्या झोपडीत पोहोचला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे अलौकिक तेज पाहून सुमतीला मोठे आश्चर्य वाटले आणि तिने काही विचारण्यापूर्वीच त्याने त्याला त्या वृद्ध साधूंची भेट आणि त्यांनी सांगितलेले सोमप्रदोष व्रताचे सविस्तर महत्त्व आणि शास्त्रोक्त विधी सांगायला सुरुवात केली. त्याने सांगितले की सुमती, हा केवळ एक उपवास नसून साक्षात शिवाची कृपा मिळवण्याचे महाद्वार आहे. प्रदोषाच्या दिवशी दिवसभर उपवास करून सूर्यास्ताच्या वेळेस म्हणजे प्रदोषाच्या 1.5 तास आधी आणि 1.5 तास नंतरच्या काळात महादेवाची विशेष पूजा करायची असते. सर्वात आधी घराचा कोपरा न कोपरा स्वच्छ करून तिथे ईशान्य दिशेला रांगोळी काढून पवित्र स्थान तयार करावे लागते. त्यावर महादेवाची आणि माता पार्वतीची प्रतिमा किंवा मातीचे शिवलिंग स्थापन करून पूजेची सुरुवात करावी लागते. सदाशिवने पुढे स्पष्ट केले की पूजेमध्ये प्रथम विघ्नहर्ता गणेशाची आराधना करून मग महादेवांना पंचामृताने म्हणजेच दूध, दही, तूप, मध आणि साखरेने भक्तिभावाने स्नान घालावे लागते. त्यानंतर शुद्ध जलाने अभिषेक करून गंध, अक्षता, पांढरी फुले आणि महादेवांना अत्यंत प्रिय असलेली त्रिदल बेलपत्रे ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत अर्पण करायची असतात. या व्रताचे फळ सांगताना त्याने सांगितले की सोमवारी येणाऱ्या या प्रदोषाचे महत्त्व अगाध आहे, कारण चंद्रदेवाने स्वतः या व्रताच्या प्रभावाने आपल्या क्षयरोगातून मुक्ती मिळवली होती. जो कोणी हे व्रत अत्यंत श्रद्धेने करतो त्याच्या आयुष्यातील दारिद्र्य मुळासकट नष्ट होते. संतती नसणाऱ्यांना सुपुत्र प्राप्त होतो आणि आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन दीर्घायुष्य लाभते. तसेच या दिवशी दीपदानाचे विशेष महत्त्व असून घराच्या उंबरठ्यावर आणि देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी स्थिर राहते. पूजेच्या शेवटी प्रदोष व्रताची कथा श्रवण करणे आणि त्यानंतर महादेवाची कापूर लावून आरती करणे हे अत्यंत अनिवार्य आहे. हे सर्व ऐकताना सुमतीच्या डोळ्यात आशेचे नवीन किरण चमकू लागले. तिला जाणवले की त्यांच्या गरिबीच्या अंधारात हा मार्ग साक्षात ईश्वरानेच दाखवला आहे. जरी घरामध्ये चांदीची पात्रे किंवा महागडे साहित्य नव्हते तरी सदाशिवने तिला समजावून सांगितले की महादेव हा केवळ भावाचा भुकेला आहे. त्याला सोन्यापेक्षा भक्ताच्या डोळ्यांतील भावाश्रू अधिक प्रिय आहेत. सुमतीने तात्काळ आपली फाटलेली ओढणी सावरून घराची स्वच्छता करायला सुरुवात केली. तिने आपल्या मुलाला शिवदत्तला जवळ घेतले आणि त्यालाही या व्रताचे महत्त्व समजावून सांगितले. घरामध्ये आता एक वेगळीच पवित्रता जाणवू लागली होती. सदाशिवने गावाच्या कडेला असलेल्या बेलवृक्षाकडे जाऊन काही ताजी बेलपत्रे गोळा केली आणि मनातल्या मनात प्रत्येक बेलपत्रासोबत आपल्या दुःखाचा भार महादेवाच्या चरणी अर्पण करण्याचा निश्चय केला. सूर्यास्त जवळ येत होता आणि आकाशात केशरी जांभळ्या छटा उमटल्या होत्या. प्रदोषाचा तो दैवी काळ आता सुरू होणार होता आणि सदाशिवने आपल्या घराच्या अंगणात गोमय सडा टाकून पूजेचे पवित्र मंडल तयार केले. त्यांच्या मनातील भीती आता विश्वासात बदलली होती आणि या व्रताच्या सामर्थ्याने आपले नशीब नक्कीच पालटेल अशी त्यांना खात्री वाटत होती.
सदाशिवने सुमतीला सांगितले की आजची रात्र जागरणाची आणि नामस्मरणाची आहे, कारण आज साक्षात शिव आणि शक्ती पृथ्वीवर भ्रमण करत असतात. अशा प्रकारे त्या लहानशा झोपडीत सोमप्रदोष व्रताच्या महान विधीची पूर्वतयारी पूर्ण झाली आणि भक्तीचा एक नवीन अध्याय सुरू झाला. सदाशिव त्या वृद्ध साधू महाराजांचे शब्द आपल्या अंतःकरणात साठवून जेव्हा घराच्या अंगणात उभा राहिला, तेव्हा त्याला आपल्या दारिद्र्याचा विसर पडला होता. त्याने सुमतीला जवळ बोलावले आणि सांगितले की सुमती, आजपर्यंत आपण केवळ आपल्या कर्माला दोष दिला, पण आज साक्षात महादेवाने आपल्याला तारण्यासाठी मार्ग दाखवला आहे. आपल्याकडे जरी सोन्याचे अलंकार नसले किंवा पंचपक्वाने नसले तरी घाबरण्याचे कारण नाही, कारण त्या साधूंनी सांगितले आहे की शंकराला केवळ भक्ताच्या हृदयातील प्रेमाचा ओलावा हवा असतो. सदाशिवने आपल्या झोळीतून ते थोडीसे पीठ आणि मिळालेली फळे बाहेर काढली आणि सुमतीला सांगितले की ही केवळ भिक्षा नसून महादेवाने दिलेला पूजेचा प्रसाद आहे. सुमतीने अत्यंत श्रद्धेने ते साहित्य हातात घेतले आणि तिच्या डोळ्यातून आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. तिने घराच्या कोपऱ्यात असलेले सर्व अडगळ बाजूला सारली आणि साध्या पाण्याने ती जागा स्वच्छ केली. सदाशिवने आपल्या हाताने मातीपासून एक सुंदर शिवलिंग तयार केले आणि ते एका लाकडी पाटावर स्थापित केले. शिवदत्त जो भुकेने रडत होता, तो सुद्धा आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आता शांत झाला होता आणि मोठ्या कुतूहलाने पूजेची तयारी बघू लागला होता. सदाशिवने सुमतीला सांगितले की आज आपल्याला काहीही झाले तरी हा उपवास तोडायचा नाही आणि संपूर्ण रात्र केवळ महादेवाच्या चिंतनात घालवायची आहे. सुमती म्हणाली की स्वामी, जर साक्षात महादेव आपल्या पाठीशी उभे आहेत तर मला जगातील कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. त्यांनी एका मातीच्या पणतीत तेल घातले आणि तो दिवा शिवलिंगासमोर लावला. त्या दिव्याच्या मंद प्रकाशात ते छोटेसे शिवलिंग साक्षात हिमालयासारखे भव्य वाटू लागले होते. घराबाहेरून धनाजी सावकाराच्या माणसांच्या ओरडण्याचा आवाज अजूनही येत होता, पण सदाशिवच्या घरात मात्र आता एक विलक्षण शांती नांदत होती. सदाशिवने सुमतीला सांगितले की प्रदोषाच्या वेळी जेव्हा आपण पूजा करू तेव्हा केवळ आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण गावाची पीडा दूर व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे. सुमतीने सुचवले की आपण पूजेसाठी शेजारच्या बागेतून काही फुले आणूया, पण सदाशिवने तिला आठवण करून दिली की कोणाचीही परवानगी घेतल्याशिवाय काहीही तोडणे हे पाप आहे आणि आपल्याला ही पूजा अत्यंत शुद्ध मार्गाने पूर्ण करायची आहे. त्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या एका लहानशा वेलीची फुले गोळा केली आणि मनोभावे महादेवाची तयारी पूर्ण केली. अशा प्रकारे गरिबीच्या छायेत असूनही सदाशिव आणि सुमतीने सोमप्रदोष व्रताचा संकल्प सोडला आणि त्यांच्या मनात आता केवळ महादेवाचे नाव गरजत होते. सूर्यास्ताची वेळ झाली आणि आकाशात रंगांची उधळण सुरू झाली, पण सदाशिवच्या झोपडीत मात्र खऱ्या अर्थाने सोमप्रदोष व्रताची खडतर साधना सुरू झाली होती. घरात अन्नाचा एक दाणाही नव्हता. फक्त ते थोडेसे पीठ होते ज्याची सुमतीने एक लहानशी भाकरी तयार केली होती, पण ती सुद्धा देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणीही खाणार नव्हते. लहानगा शिवदत्त भुकेने व्याकुळ होऊन जमिनीवर आडवा झाला होता. त्याचे शरीर थरथरत होते, पण त्याने आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून जिभेवर शिवनामाचा जप सुरू ठेवला होता. सुमतीने मनोभावे मातीच्या पिंडीवर पाण्याचे काही थेंब अर्पण केले आणि घराच्या उंबरठ्यावर तो एकुलता एक दिवा लावला. बाहेरून धनाजी सावकाराच्या माणसांच्या हसण्याचे आणि टोमणे मारण्याचे आवाज येत होते. ते म्हणत होते की बघा या भिकाऱ्यांची श्रीमंती, घरात खायला नाही आणि हे देवाला नैवेद्य द्यायला बसले आहेत. पण सदाशिवला त्या शब्दांची काहीच पर्वा नव्हती. त्याने आपले डोळे मिटून घेतले आणि अंतर्मनात त्या तेजस्वी साधू महाराजांच्या प्रतिमेचे स्मरण केले. त्याच्या पोटातील भूक आता एका वेगळ्याच आगीत रूपांतरित झाली होती. ती म्हणजे साक्षात शंकराच्या दर्शनाची आग. त्याने सुमतीला सांगितले की आज आपल्याला फक्त शरीराचा नाही तर मनाचाही उपवास करायचा आहे. कोणाबद्दलही मनात राग न ठेवता केवळ ओम नमः शिवाय या मंत्रात विलीन व्हायचे आहे. सुमतीने जेव्हा आरतीसाठी वात पेटवली तेव्हा तिला जाणवले की झोपडीतल्या त्या गरिबीच्या अंधारातही एक प्रकारचा अदृश्य प्रकाश पसरू लागला आहे. शिवदत्तचे डोळे आता झापडत होते, पण त्याने आईचा हात घट्ट धरला होता. जणू तो त्यातूनच शक्ती मिळवत होता. घरामध्ये धूप नसल्यामुळे त्यांनी वाळलेल्या गोवऱ्या आणि काही सुकी पाने जाळून त्याचा धूर केला, ज्यामुळे वातावरणात एक पवित्र सुगंध दरवळू लागला. सदाशिवच्या मंत्रोच्चाराचा आवाज आता हळूहळू वाढत होता आणि त्याच्या आवाजातील आर्द्रता ऐकून आजूबाजूचे गावकरी सुद्धा क्षणभर शांत झाले.
त्या पहिल्या सोमप्रदोष व्रताने सदाशिवच्या कुटुंबाला एका अशा कसोटीवर उभे केले होते जिथे फक्त विश्वासच त्यांना वाचवू शकत होता. भुकेने ओढलेली शरीरे आणि श्रद्धेने भरलेली मने यांच्यातील हा संघर्ष आता टोकाला पोहोचला होता. पण सदाशिवच्या चेहऱ्यावरची शांती ढळली नव्हती. सदाशिव आणि सुमती महादेवाची आरती करून नैवेद्य अर्पण करण्याची तयारी करत असतानाच अचानक त्यांच्या झोपडीच्या दारावर कोणाचे तरी थरथरते हात वाजले आणि बाहेरून एका अत्यंत क्षीण आणि थकलेल्या आवाजात साद आली की कोणी आहे का या घरात? मला खूप भूक लागली आहे. मी गेल्या 2 दिवसांपासून अन्नाचा एक कणही खाल्लेला नाही. मला वाचवा. सदाशिवने गडबडीने दरवाजा उघडला तेव्हा त्याला समोर एक फाटके तुटलेले कपडे घातलेला आणि शरीराने अत्यंत अशक्त झालेला एक वृद्ध प्रवासी दिसला, ज्याच्या डोळ्यात मरणाची भीती आणि पोटाची भूक स्पष्ट दिसत होती. सदाशिव क्षणभर थांबला, कारण त्याला आठवले की घरात केवळ ती एकच छोटी भाकरी आहे जी त्याने शिवदत्तसाठी राखून ठेवली होती. पण शास्त्र सांगते की दारी आलेला अतिथी हा साक्षात ईश्वराचे रूप असतो आणि प्रदोषाच्या या पवित्र समयी कोणालाही रिकाम्या हाती पाठवणे हे सर्वात मोठे पाप ठरले असते. सुमतीने जेव्हा त्या वृद्धाची अवस्था पाहिली तेव्हा तिच्या मनात मोठे द्वंद्व सुरू झाले, कारण एका बाजूला तिचा पोटचा मुलगा शिवदत्त होता, जो भुकेने आधीच व्याकुळ झाला होता, आणि दुसऱ्या बाजूला हा मरणासन्न अतिथी उभा होता. सदाशिवने सुमतीच्या डोळ्यांतील भाव ओळखले आणि त्याने अत्यंत शांत स्वरात तिला सांगितले की सुमती, हा आज आपल्या भक्तीचा आणि धैर्याचा सर्वात मोठा कसोटीचा क्षण आहे. कारण जो साक्षात जीवमात्रात शिवाला पाहू शकत नाही, तो दगडाच्या पिंडीत शिवाला काय शोधणार? सुमतीने मोठ्या मनाने आणि श्रद्धेने तो नैवेद्य म्हणून ठेवलेला भाकरीचा एकमेव तुकडा आणि पाण्याचा तांब्या त्या वृद्धाच्या हातात सुपूर्द केला. शिवदत्तने सुद्धा आपल्या वाट्याचे अन्न जाताना पाहिले, पण त्या लहान जीवानेही आपल्या वडिलांच्या शिकवणीनुसार काहीही तक्रार केली नाही. त्या वृद्ध अतिथीने तो अन्नाचा घास अत्यंत तृप्तीने ग्रहण केला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक असे अलौकिक हास्य उमटले, जे सदाशिवला त्या निर्जन मंदिरात भेटलेल्या साधू महाराजांच्या हास्याची आठवण करून देऊन गेले. त्या वृद्धाने सदाशिव आणि सुमतीका मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला की बाळ, तुमची ही सेवा त्रैलोक्यात स्मरली जाईल आणि तुमच्या दारी कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. तो वृद्ध तिथून अंधारात निघून गेला आणि त्याच्या जाण्यानंतर सदाशिवला अचानक जाणवले की त्यांच्या रिकाम्या भांड्यातून आता एक वेगळाच सुवास दरवळत आहे आणि त्यांच्या मनातील भूक जणू क्षणात शमली आहे. ही महादेवाची पहिली परीक्षा होती, जिथे त्यांनी अन्नाचा त्याग करून माणुसकी आणि धर्माचा विजय केला होता. धनाजी सावकार आपल्या महालाच्या गच्चीवरून सदाशिवच्या झोपडीतून निघणारा तो भक्तीचा सुगंध आणि मंत्रोच्चाराचा आवाज ऐकून अस्वस्थ झाला होता, कारण त्याला हे पचवणे कठीण जात होते की ज्या ब्राह्मणाला त्याने दिवसा अपमानित केले, तो आता इतक्या आत्मविश्वासाने आणि आनंदाने पूजा कशी काय करू शकतो. त्याने रागाच्या भरात आपल्या काही धिप्पाड नोकरांना सोबत घेतले आणि हातात पेटलेल्या मशाली घेऊन तो थेट सदाशिवच्या झोपडीसमोर जाऊन उभा राहिला. त्याच्या येण्याने शांत असलेल्या त्या वातावरणात अस्वस्थतेचा शिरकाव झाला आणि त्याने लाथेने सदाशिवच्या अंगणातील पूजेची तयारी तुडवत मोठ्याने ओरडून विचारले की अरे सदाशिव, ही कसली भोंडूगिरी चालविली आहेस? तू तर म्हणत होतास की घरात अन्नाचा दाणा नाही, मग ही दिव्यांची रोषणाई आणि हा मंत्रांचा आवाज कोठून येत आहे? सदाशिवने आपली पूजा न थांबवता केवळ डोळे उघडले आणि शांतपणे सांगितले की सावकार, ही माझी श्रीमंती नाही, तर ही महादेवाची कृपा आहे. हे ऐकताच धनाजी खदाखदा हसला आणि त्याने उपहासाने म्हटले की अरे, जो स्वतःच्या भक्ताला 2 वेळचे जेवण देऊ शकत नाही, तो तुला काय श्रीमंती देणार? त्याने मुद्दाम सदाशिवने तयार केलेल्या त्या मातीच्या पिंडीकडे बोट दाखवून त्याची चेष्टा केली की बघ, हा मातीचा गोळा म्हणजे तुझा देव आणि ही फाटलेली झोपडी म्हणजे तुझे मंदिर. त्याने आपल्या एका नोकराला खून केली आणि त्याने मुद्दाम सदाशिवच्या देवासमोर लावलेला तो एकुलता एक दिवा विझवण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे वारंवार फुंकर घालूनही तो दिवा विझत नव्हता. उलट त्याचे तेज अधिकच वाढत चालले होते. धनाजीचा राग आता अनावर झाला आणि त्याने सदाशिवला धमकावले की जर तू ही पूजा आत्ताच्या आत्ता थांबवली नाहीस तर मी तुझे हे झोपडे जमीनदोस्त करीन, कारण या गावात माझ्या शब्दाबाहेर काहीही घडत नाही. सुमती आणि शिवदत्त हे पाहून भीतीने थरथर कापत होते, पण सदाशिवच्या चेहऱ्यावर रागाचा लवलेशही नव्हता. त्याने केवळ ओम नमः शिवाय हा मंत्र अधिक प्रखर आवाजात म्हणायला सुरुवात केली.
धनाजीने जेव्हा पाहिले की इतका अपमान होऊनही सदाशिव डगमगत नाहीये, तेव्हा त्याने पूजेच्या साहित्यावर पाय देण्याचा प्रयत्न केला. पण अचानक त्याच्या पायाला विजेचा तीव्र धक्का लागल्यासारखा अनुभव आला आणि तो जोरात पाठीमागे फेकला गेला. आजूबाजूला जमलेल्या गावकऱ्यांनी हे पाहिले आणि त्यांच्यात कुजबूज सुरू झाली की ही साक्षात शिवाचीच माया आहे. धनाजी सावकार अपमानित होऊन आणि मनातून थोडा घाबरून तिथून निघून गेला. पण त्याने जाताना शपथ घेतली की तो सदाशिवचे हे व्रत पूर्ण होऊ देणार नाही. तरीही सदाशिवने आपली भक्ती ढळू दिली नाही आणि तो पुन्हा एकदा आपल्या साधनेत मग्न झाला. कारण त्याला ठाऊक होते की ज्याचा रक्षक शंकर आहे त्याचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही. प्रदोष पूजेची सांगता होण्याची वेळ जवळ आली होती आणि सदाशिवने अत्यंत भक्तिभावाने शेवटची कापूर आरती हातात घेतली. तेव्हा त्या लहानशा झोपडीत एक असा चमत्कार घडला जो मानवी कल्पनेच्या पलीकडे होता. ज्या मातीच्या शिवलिंगाची सदाशिवने स्थापना केली होती त्या शिवलिंगातून अचानक एक मंद निळसर प्रकाश बाहेर पडू लागला आणि काही क्षणातच त्या प्रकाशाचे रूपांतर एका तेजस्वी ज्वालेत झाले, ज्यामुळे अवघी झोपडी लख्ख प्रकाशाने न्हाऊन निघाली. तो एकुलता एक छोटासा दिवा जो धनाजी सावकाराने विझवण्याचा प्रयत्न केला होता तो आता हजारो सूर्यांच्या तेजाने तळपू लागला आणि झोपडीतील दारिद्र्याचा अंधार क्षणात कुठल्या कुठे पळून गेला. हवेत पारिजातक आणि चंदनाचा एक अलौकिक सुवास दरवळू लागला जो स्वर्गीय सुखाची प्रचिती देत होता. सुमती आणि शिवदत्त हे दृश्य पाहून डोळे विस्फारून बघत राहिले, कारण त्यांना जाणवले की त्यांच्या शरीरातील थकवा आणि पोटातील भूक पूर्णपणे नाहीशी झाली आहे आणि त्यांच्या मनाला एक अपूर्व शांती लाभली आहे. सदाशिवने जेव्हा आरती फिरवली तेव्हा त्या मातीच्या पिंडीचे रूपांतर एका तेजस्वी स्फटिक लिंगात झाले आणि त्यातून साक्षात भगवान शिवाचा ओम असा गंभीर नाद ऐकू येऊ लागला. झोपडीच्या भिंती ज्या मोडकळीस आल्या होत्या त्या आता सुवर्णासारख्या चमकू लागल्या आणि छतावरून दैवी पुष्पांचा वर्षाव होऊ लागला. सदाशिवच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले, कारण त्याला समजले की त्याच्या निरागस भक्तीने साक्षात कैलासपती प्रसन्न झाले आहेत. ज्या भांड्यात सुमतीने त्या वृद्ध अतिथीला भाकरी दिली होती ते भांडे आता सोन्याच्या मोहरांनी आणि दैवी अन्नाने काठोकाठ भरलेले दिसत होते. हा केवळ धनप्राप्तीचा चमत्कार नव्हता, तर तो एका खऱ्या भक्ताच्या श्रद्धेचा विजय होता, जो संपूर्ण गावाने दुरून पाहिला आणि लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली. रात्रीच्या त्या निवांत प्रहरात सदाशिवची झोपडी आता एक दिव्य मंदिर बनली होती, जिथे प्रत्यक्ष देवत्व वास करत होते. आणि हा चमत्कार पाहून आजूबाजूच्या निसर्गानेही जणू शिवासमोर नतमस्तक होत शांतता धारण केली होती. या अकल्पित घटनेने सदाशिवच्या आयुष्यातील दुःखाचे सर्व पाश कापले गेले होते आणि त्याच्या सोमप्रदोष व्रताची महती साऱ्या पंचक्रोशीत पसरण्याचीही नांदी ठरली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शिवपूर गावावर सूर्याची पहिली किरणे पडली तेव्हा संपूर्ण गाव एका मोठ्या आश्चर्याने थक्क झाले, कारण जिथे सदाशिवची मोडकी तोडकी झोपडी होती तिथे आता एक अत्यंत सुंदर आणि पवित्र वास्तू उभी राहिली होती, जिच्या भिंतींवरून साक्षात समृद्धी ओसंडून वाहत होती. सदाशिवचे कुटुंब, जे कालपर्यंत अन्नाच्या एका कणावाचून व्याकुळ होते, ते आज अत्यंत तेजस्वी आणि समाधानी दिसत होते आणि त्यांच्या दारासमोर गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती, जे या अकल्पित बदलाकडे पाहून आपापसात कुजबुजत होते. ज्या लोकांनी कालपर्यंत सदाशिवला भिकारी म्हणून हिणवले होते तेच आज हात जोडून त्याच्यासमोर उभे होते आणि त्याच्या चेहऱ्यावरचे ते अपूर्व तेज पाहून कोणालाही त्याच्याशी बोलण्याचे धैर्य होत नव्हते. सदाशिवच्या घरात आता धान्याच्या कोठारांनी आणि गाईगुरांनी संपन्नता आली होती, पण तरीही सदाशिवच्या वागण्यात मात्र थोडाही गर्व आला नव्हता. तो आजही तितक्याच नम्रतेने महादेवाची आराधना करत होता. सुमतने जेव्हा सोन्याच्या पात्रात दूध काढून साड्या गावाला प्रसाद वाटायला सुरुवात केली तेव्हा लोकांच्या डोळ्यात साक्षात सोमप्रदोष व्रताचा महिमा स्पष्टपणे दिसत होता आणि प्रत्येकाला जाणीव झाली की खरी संपत्ती ही केवळ धनात नसून ती ईश्वरावरील अतूट श्रद्धेत असते. कालपर्यंत ज्या वाटेने सदाशिवला कोणी पाणीही विचारत नव्हते, आज त्याच वाटेवर लोक त्याच्यासाठी पायघड्या घालत होते. पण सदाशिवचे मन मात्र अजूनही त्या निर्जन मंदिरात भेटलेल्या त्या साधू महाराजांच्या चरणीच गुंतलेले होते. शिवदत्त, जो कालपर्यंत कुपोषित आणि अशक्त दिसत होता, तो आज एका राजपुत्रासारखा तेजस्वी दिसत होता.
आणि त्याच्या खेळण्या बागडण्याने संपूर्ण अंगण आनंदाने भरून गेले होते. गावातील काही वृद्ध मंडळी म्हणू लागली की सदाशिवने केवळ स्वतःचे नशीब नाही पालटले, तर त्याने या गावाला महादेवाच्या आशीर्वादाची प्रचिती दिली आहे. आणि आता या गावातून दारिद्र्य आणि दुःख कायमचे हद्दपार होईल. हे सर्व ऐकून सदाशिवने मनोमन महादेवाचे आभार मानले आणि त्याला समजले की ही केवळ सुरुवात आहे, कारण सोमप्रदोष व्रताने त्याच्या आयुष्याचा केवळ पाया बदलला नसून त्याच्या संपूर्ण अस्तित्वाला एक दैवी दिशा दिली होती. सदाशिवच्या जीवनात सुखाचे दिवस आले होते आणि घरामध्ये लक्ष्मी नांदू लागली होती. तरीही सदाशिवने आपल्या भक्तीची ओढ तसूभरही कमी होऊ दिली नव्हती, कारण त्याला ठाऊक होते की हे सर्व ऐश्वर्य साक्षात शिवाचे देणे आहे. पण नियतीला सदाशिवच्या श्रद्धेची अजून एक मोठी परीक्षा घ्यायची होती, आणि तो दिवस म्हणजे एका दुपारी जेव्हा लहानगा शिवदत्त घराबाहेरील बागेत खेळत असताना अचानक त्याच्या एका जोरात ओरडण्याच्या आवाजाने सुमती आणि सदाशिव धावत बाहेर आले. तेव्हा त्यांना जे दिसले ते पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला, कारण शिवदत्त एका मोठ्या विषारी काळसर्पाच्या विळख्यात अडकला होता आणि त्या सर्पाने त्याला दंश केला होता, ज्यामुळे शिवदत्तचे कोवळे शरीर क्षणात निळे पडू लागले होते आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला होता. हे पाहून सुमतीने एकच आक्रोश केला आणि धावत जाऊन आपल्या मुलाला कवेत घेतले. पण सर्पविषाचा प्रभाव इतका तीव्र होता की शिवदत्तचा श्वास आता मंदावू लागला होता. आजूबाजूचे गावकरी तिथे जमा झाले आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट होते. काही लोकांनी सुचवले की वैद्याला त्वरित बोलवावे, तर काही जण म्हणू लागले की हे तर दैवी संकट आहे आणि कदाचित सदाशिवच्या नशिबात हे सुख जास्त काळ टिकणार नव्हते. धनाजी सावकाराला जेव्हा हे कळाले तेव्हा तो मनातल्या मनात सुखावला आणि लांबूनच ओरडून म्हणाला की बघ सदाशिव, तुझ्या त्या देवाने तुला संपत्ती तर दिली, पण आता तो तुझ्या वंशाचा दिवा विझवायला निघाला आहे. ही कसली तुझी भक्ती आणि ही कसली तुझी श्रद्धा. अशावेळी कोणताही सामान्य माणूस खचून गेला असता, पण सदाशिव मात्र ढिगासारखा अढळ उभा होता. त्याने रडणाऱ्या सुमतीला शांत केले आणि आपल्या मनात महादेवाचे स्मरण केले. त्याला आठवले की प्रदोषाच्या पूजेत त्याने ज्या भस्माचा आणि तीर्थाचा वापर केला होता त्यात साक्षात मृत्यूलाही परतवून लावण्याची शक्ती आहे. त्याने धावत जाऊन देवघरातील ते पवित्र भस्म आणले आणि महादेवाचा मृत्युंजय मंत्र म्हणत ती शिवदत्तच्या कपाळावर आणि जखमेवर लावले. त्याने आपल्या हातातील पाण्याचे काही थेंब शिवदत्तच्या तोंडावर शिंपडले आणि मोठ्या आवाजात गर्जना केली की हे कैलासपती, जर माझी सोमप्रदोष व्रताची भक्ती खरी असेल आणि जर मी निस्वार्थ भावनेने तुझी सेवा केली असेल तर माझ्या मुलाला हे यमदूत स्पर्शही करू शकणार नाहीत. संपूर्ण गाव स्तब्ध होऊन हे दृश्य पाहत होते. कारण तिथे एका बाजूला विज्ञानाची हार झाली होती आणि दुसऱ्या बाजूला केवळ भक्तीचा लढा सुरू होता. शिवदत्तचे शरीर अजूनही थंड पडलेले होते, पण सदाशिवचा ओम नमः शिवाय हा मंत्र आता आकाशाला भिडू लागला होता. त्याला आपल्या संपत्तीचा विसर पडला होता आणि तो पुन्हा एकदा त्याच गरीब भक्ताच्या अवस्थेत महादेवासमोर नतमस्तक झाला होता. त्याच्या डोळ्यांतील पाणी जमिनीवर पडत होते आणि तो जणू साक्षात मृत्यूशी संवाद साधत होता की माझ्या मुलाचे प्राण घेण्याऐवजी माझे प्राण घे, पण त्याला जीवनदान दे. सदाशिवच्या त्या आर्त हाकेने जणू संपूर्ण ब्रह्मांड हलले आणि त्याच क्षणी तिथे एका विलक्षण प्रकाशाचा झोत पडला, ज्यातून तोच वृद्ध साधू महाराज पुन्हा प्रगट झाले, ज्यांनी सदाशिवला प्रदोष व्रताचा मार्ग दाखवला होता. त्यांच्या येण्याने सर्पविषाचा तो काळोख जणू फाटून गेला आणि वातावरणात एक दिव्य शीतलता पसरली. साधू महाराज मंद पावले टाकत शिवदत्तपाशी आले आणि त्यांनी आपल्या हातातले कमंडलूतील थोडे जल त्याच्या मुखावर प्रोक्षण केले. साधूंनी सदाशिवकडे बघून स्मित हास्य केले आणि त्यांच्या डोळ्यातून असा प्रकाश बाहेर पडला की साऱ्या गावकऱ्यांचे डोळे दिपले. त्या क्षणी सर्वांना त्या साधूंच्या ठिकाणी साक्षात भगवान शंकर त्रिशूळ आणि डमरू धारण केलेले, गळ्यात सर्प आणि अंगाला भस्म फासलेले असे तेजस्वी रूपात दिसू लागले. साक्षात शिवाचे ते रूप पाहून धनाजी सावकाराच्या मनातील अहंकाराचा किल्ला क्षणात कोसळून पडला होता. महादेवाचे ते विराट आणि तेजस्वी रूप पाहून धनाजी सावकाराच्या मनातील अहंकाराचा किल्ला क्षणात कोसळून पडला होता. ज्या संपत्तीच्या जोरावर तो आत्तापर्यंत गरिबांना तुच्छ लेखत होता, ती संपत्ती आज त्याला साक्षात मृत्यूसमोर आणि ईश्वरी सत्तेसमोर अगदीच कवडी मोलाची वाटू लागली. त्याचे शरीर भीतीने आणि पश्चातापाने थरथर कापत होते आणि त्याने रांगत रांगत जाऊन सदाशिवचे दोन्ही पाय घट्ट धरले आणि जोरात हंबरडा फोडला.
तो रडत रडत सदाशिवची माफी मागू लागला आणि म्हणाला की सदाशिव महाराज, मला क्षमा करा, मी अज्ञानी होतो. मी केवळ पैशाच्या मदात आंधळा झालो होतो आणि त्यामुळेच मी तुमच्यासारख्या थोर भक्ताचा आणि प्रत्यक्ष कैलासपतीचा अपमान करण्याचे महापाप केले. मला वाटले होते की जगातील सर्व काही विकत घेता येते, पण आज मला समजले की साक्षात मृत्यूला परतवून लावण्याची ताकद फक्त तुमच्या भक्तीत आणि त्या सोमप्रदोष व्रतात आहे. धनाजीने सर्वांसमोर शपथ घेतली की इथून पुढे तो आपली सर्व संपत्ती गरिबांच्या कल्याणासाठी आणि शिवकार्यासाठी खर्च करेल आणि कधीही कोणावरही अन्याय करणार नाही. सदाशिवने मोठ्या मनाने धनाजीला उठवून उभे केले आणि शांतपणे सांगितले की सावकार, तुम्ही माझी नाही तर त्या महादेवाची माफी मागा, कारण क्षमा करणारा तोच आहे आणि जो आपल्या चुका सुधारतो त्याला तो भोळानाथ कधीही अंतर देत नाही. सुमती आणि शिवदत्त हे सर्व पाहत होते आणि त्यांना जाणीव झाली की महादेवाच्या कृपेने केवळ त्यांचेच घर सुधारले नाही तर संपूर्ण गावाची मानसिकता बदलली होती. धनाजी सावकार, जो कालपर्यंत गावाचा कर्दनकाळ वाटत होता, तो आज एक नम्र भक्त बनून सदाशिवच्या चरणी नतमस्तक झाला होता. गावात आता केवळ आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले होते आणि प्रत्येकाच्या मुखी सोमप्रदोष व्रताचा जयघोष सुरू झाला होता. अशा प्रकारे एका गरिबाच्या श्रद्धेने एका गर्विष्ठ श्रीमंताचा उद्धार केला होता. अशा प्रकारे सदाशिवच्या जीवनातील दुःखाचा अंधार कायमचा ओसरला आणि सोमप्रदोष व्रताच्या अगाध महिमामुळे संपूर्ण शिवपूर गाव आनंदाने न्हाऊन निघाले. सदाशिवने महादेवाच्या आशीर्वादाने मिळालेले ऐश्वर्य केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता गावकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरले आणि धनाजी सावकाराने सुद्धा आपल्या अहंकाराचा त्याग करून गावातील त्या पुरातन शिवमंदिराचा जीर्णोद्धार केला, जिथे सदाशिवला त्या दिव्य साधूंचे दर्शन झाले होते. आता दर सोमवारी आणि प्रत्येक प्रदोष तिथीला गावात मोठा उत्सव साजरा होऊ लागला आणि दूरदूरच्या प्रांतातून लोक सोमप्रदोष व्रताचं महत्त्व समजून घेण्यासाठी सदाशिवकडे येऊ लागले. सदाशिवने सर्वांना एकच शिकवण दिली की परिस्थिती कितीही खडतर असली तरी ज्याची श्रद्धा अढळ असते त्याच्यासाठी साक्षात महादेव धावून येतात आणि म्हणूनच प्रदोषाच्या वेळी जो भक्त मनोभावे शिवाची आराधना करतो त्याच्या जीवनातील दारिद्र्य, रोग आणि संकटे क्षणात भस्म होतात. सुमती आणि सदाशिवने आपले उर्वरित आयुष्य केवळ शिवभक्तीत आणि लोकसेवेत घालवले आणि त्यांच्या या निस्सीम सेवेमुळे अखेर त्यांना शिवलोकाची प्राप्ती झाली. जी व्यक्ती या सोमप्रदोष व्रताची कथा श्रद्धेने वाचते किंवा ऐकते तिची सर्व मनोकामना पूर्ण होते. संतती नसणाऱ्यांना सुपुत्र लाभतो, धनधान्याची वृद्धी होते आणि जीवनाच्या शेवटी मोक्ष प्राप्त होतो. अशा प्रकारे भगवान शंकराच्या कृपेने सदाशिवच्या कुळाचा उद्धार झाला आणि या कथेचा सुगंध त्रैलोक्यात दरवरू लागला. ओम नमः शिवाय या मंत्राच्या गजरात कथेची सुफळ संपूर्ण सांगता झाली आणि शिवपूर गाव भक्तीच्या इतिहासात अजरामर झाले. ही सोमप्रदोष व्रताची भावपूर्ण कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी व पौराणिक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक नवीन कथेची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. भगवान भोलेनाथ तुमची सर्व संकटे दूर करोत आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.